पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांनी जो पर्यटकांवर हल्ला केला त्याचा बदला म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या जे पाकिस्तानच्या विरोधामध्ये कारवाई सुरू केलेली आहे, ऍक्शन मोडवर आहे, कसं पाहता? नाही, अतिशय सुंदर. म्हणजे सिंदूर त्याला आपण जे नाव दिलं, जी मोहीम आहे त्याच्यामध्ये ते अगदी नाव समर्पक अशा स्वरूपाचं आहे. आपल्या पर्यटकांना जे काशीवर फिरायला जात आहेत त्या पहलगामच्या त्या सगळ्या व्हॅलीमध्ये पुरुषांना मारणं, जात धर्म विचारून मारणं असं स्वरूपाचं काही घडलंय, अशी चित्र आपल्या समोर त्या ठिकाणी उभं राहिलं होतं. आणि त्या सगळ्या घटनेवरती 26-27 लोकांचे प्राण गेलेले आहेत. अतिरेक्याने हा भ्याड हल्ला केलेला आहे, निष्पाप लोकांना मारलेला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून सरकार कोणतंही का असेना, ते मोदी साहेबांचं असेल किंवा काँग्रेसच्या काळातलं असेल किंवा काय ते कोणी का असेना, शेवटी भारतीय लष्करानं जे जबाबदारी पार पाडायची असते ते भारतीय लष्कर ताकदीनं त्या ठिकाणी काम करत आहे. यामध्ये एकट्या मोदी साहेबांचं काही काम आहे असं म्हणता येणार नाही. विरोधकांनी पण त्यांना साथ दिलेली आहे. राजकारण न बघता, कोणा एका नावावरती क्रेडिट न जाता भारतीय लष्कराचं कौतुक आपण केलं पाहिजे. कारण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून आज त्यांनी पाकिस्तानमधले जे काही दहशतवादी तळ आहेत, दहशतवाद्यांचे काही अड्डे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत. आणि एकूण आपण बातम्यांना आता पाहतोय की त्यामध्ये कशा स्वरूपाचं ऍक्शन बॉर्डरवरती सुरू आहे. अतिशय चांगल्या स्वरूपाचं एक वचक बसण्याच्या करता त्यांची पुन्हा हिंमत होऊ नये भारतामध्ये येऊन आमच्या नागरिकांना मारण्याची किंवा दहशतवाद त्या ठिकाणी जो फैलाव होतोय तो रोखण्याकरता जे काही काम मोदी साहेबांकडनं त्या ठिकाणी होतंय किंवा सरकारकडनं होतंय हे कौतुकास्पद नक्कीच आहे. आणि याच्या मागच्या काळामध्ये, इंदिरा गांधीच्या काळामध्ये असेल, चीनचं युद्ध असेल, पाकिस्तान युद्ध असेल, तुमच्या याच्यामध्ये आपल्या ज्या बॉर्डरवरती जे युद्ध झालं, तुमचं बोफोर्स तोफा त्या ठिकाणी वापरल्या गेल्या होत्या. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानची त्या ठिकाणी हद्दी आपण त्यांनी जे पाक व्याप्त काश्मीर होता त्याच्यामध्ये खूप मोठं काम त्या काळामध्ये पण झालं. वाजपेयी सरकारच्या काळामध्ये सुद्धा अणुचाचणी झाली. काही देशामध्ये जे काही या संरक्षण बाबतीमध्ये जे काम होतंय ते सरकार त्या ठिकाणी करतायत. त्याच्यामध्ये आता अजित डोवाल साहेब असतील, अमित शहाजी असतील, मोदी साहेब असतील, या सगळ्यांनी एकत्रितपणे जे टीम वर्क केले ते कौतुकास पात्र आहे. खूप चांगलं असं देशासाठी हे काम करतायत. आणि हे जवान देशात त्या ठिकाणी आपल्या रक्षणाकरता लढतायत, त्यांना सॅल्यूट आहे. आणि मोदी साहेबांनी किंवा सरकारने ऐकून केलेलं काम कौतुकास पात्र आहे. हे राजकारण सोडून या ठिकाणी म्हणावं लागेल, हे तितकंच खरं आहे.